नमस्कार पी एफ धारकांनो, पी एफ धारकांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. आता ई पी एफ ओने जे आहे 100% तुम्हाला ई पी एफची रक्कम काढता येणार आहे. मित्रांनो, पी एफ धारकांसाठी ई पी एफ ओने जे आहे दिवाळीला तुम्हाला आनंदाची जी आहे न्यूज दिलेली आहे. जोपर्यंत आत्तापर्यंत जे आहे पी एफमधून आपल्याला 80% इतकी रक्कम काढता येत होती, परंतु आता आपल्याला जी आहे आपली पी एफची संपूर्ण रक्कम ही आता विड्रॉल करता येणार आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, ई पी एफ ओनी कामगारांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ई पी एफ ओ सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजेच 100% रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ई पी एफ ओमधून रक्कम काढण्यासाठी 13 वेगवेगळे नियम होते. आता हे नियम सोपे करून फक्त 3 प्रकारात विभागले गेले आहे. आता निवृत्त कर्मचाऱ्यांना घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणून ई पी एफ ओने इंडिया पोस्ट पेमेंट बँकसोबत करार केला. हे प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ ₹50 शुल्क लागेल, तेही ई पी एफ ओ भरणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा. कंपन्यांना उशिरा पैसे भरल्यास ई पी एफ ओने विश्वास योजना नावाची योजना आणली आहे. यात नियोक्त्याने उशिरा पैसे भरल्यास लागणारा दंड कमी करण्यात आला आहे. आता दंड फक्त 1% मर्यादित असेल. किती रक्कम खात्यात ठेवावी लागणार आहे? प्रत्येक सदस्याने किमान आपल्या खात्यात 25% रक्कम ठेवणे बंधनकारक असेल, जेणेकरून निवृत्तीच्या वेळी मोठी बचत राहील. कशासाठी पैसे काढता येणार आहे? हे तुम्हाला पैसे आजारपण, शिक्षण, लग्न, घरासाठी, विशेष कारणासाठी काढता येणार आहे. शिक्षण, लग्नासाठी काढा कितीही पैसा. शिक्षणासाठी 10 वेळा व लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढता येईल. हे दावे लगेच मंजूर केले जातील. आंशिक पैसे काढण्यासाठी आता सेवा ही 12 महिने ठेवली गेली आहे. तरीही पी एफमध्ये जी आहे आपल्याला बराच चांगला व्याजदर मिळतो. 8.25, 8.20, 8.15 असा जवळपास 8च्या वरती आपल्याला व्याजदर मिळतो. त्यामुळे जेव्हा खूपच जास्त नितांत गरज असते तेव्हाच पैसे काढावे, अन्यथा हे भविष्यासाठी साठवून ठेवावे, जेणेकरून आपल्याला पेन्शन खूपच कमी आहे. तुम्हाला भविष्यामध्ये ते पैसे डिपॉझिट करून तुम्हाला त्याचीसुद्धा मग पेन्शन मिळते. मित्रांनो, तरी या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.